नमस्कार, प्रियांका अँड वर्ड्स वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा बेत म्हणजे खूपच भन्नाट असणार आहे. ही मिसळपावची रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आज माझ्या मुलाला मिसळ खायची होती आणि त्याची खूप दिवसांची इच्छा होती. बऱ्याच वेळेला आपण बाहेर खातो, पण कधीतरी घरचं सात्विक असं आपण आपल्या हाताने बनवलं की ते वेगळंच असतं. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इकडे 2 वाटी मोड आलेले मस्त मटकी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये मी मटकी घालून 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि हळद आणि चवीपुरता मीठ घालून आता आपण ही मटकी एक कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर आता मी हिची एकच शिट्टी होऊ देणार आहे. तर चला, आता इकडे आपण उभा चिरलेला कांदा घेतला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडं आता मसाल्यांमध्ये खडे मसाले, तीळ आणि खसखस आणि त्यानंतर 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मसाला, धने जिरे पूड आणि मीठ चवीपुरता. चला, कढई गरम झाली की आपले जे खडे मसाले आहेत, तीळ आणि खसखस हे सगळं छान भाजून घेणार आहोत. त्यानंतर इकडं खोबरंही तसंच भाजून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि आता इकडं कुकरची एक शिट्टी झालेली आहे. आता हे जे खोबरं आणि जे खडे मसाले आहेत, खसखस, तीळ, हे सगळं मी आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. अशा पद्धतीने ग्राइंड झालेला आहे बघा. आणि आता त्यामध्ये मी भाजलेला कांदा जो आहे तो मी आता, चला इकडं आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर. तर आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि इकडं जी शिजलेली आपली जी मटकी होती तिथं स्टॉकही तयार झालेला आहे बघ. मटकी आपली मस्त छान शिजलेली आहे बघा. तर आता आपण हा स्टॉक काढून घेऊयात एका बाउलमध्ये. तर मी एका सर्विंग बाउलमध्ये हा स्टॉक काढून घेते आणि त्या स्टॉकमध्ये तुम्ही थोडीशी मटकी ॲड करू शकता. त्याच्याने छान म्हणजे भाजीचं टेक्स्चरही छान येतं रस्स्याचं. तर थोडी मटकी मी याच्यात स्टॉकमध्ये टाकणार आहे आणि बाकी जी उर्वरित मटकी आहे तिला मी आता मस्त छान फोडणी देते. तर चला, कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि हळद आणि थोडे तिखट घालून मी आता मटकी परतून घेणार आहे. अशा पद्धतीने मटकीला मी छान असं परतून घेते, म्हणजे आपल्या मटकीची चवही वाढते मस्त. आणि थोडंसं 5 मिनटं मी थोडं वाफ घेणार आहे. तर आता मी थोडंसं मटकीत मी मीठ घालते आणि कोथिंबीर. अशा पद्धतीने तयार झालेली आपली मटकी. तर चला, आता आपण मटकीचा रस्सा करायला घेऊयात. तर इकडं आता कढई मी ठेवली आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर मोहरी आणि जिरे छान तडतडले की थोडं हिंग घालणार आहे. त्यानंतर मी कांदा घालून घेते. आता कांदा मी यासाठी घालते की जेणेकरून रस्सा जो असतो ना त्याला टेक्स्चर खूप छान येतं. ऑलरेडी आपण कांदा भाजून टाकलेला असतो, पण त्याच्याने भाजी जी आहे ना अशी मऊ लागते. कांदा घातला ना तर टेक्स्चर खूपच छान लागतं. तुम्ही नक्की कांदा घालून असं बनवा. आणि त्यानंतर टोमॅटो, तुम्हाला टोमॅटो स्किप करायचा तर तुम्ही करू शकता. नंतर मग तिखट घालून घेतलं आहे, मसाले, हळद, धने जिरे पूड. बघा आत्ताच रंग इतका छान दिसतोय आणि हे मसाले छानपैकी तेलात परतून घ्यायचे आहेत मस्त. अशा पद्धतीने त्याने तरीही छान येते आणि चवही छान लागते. आणि आता आपण ॲड करणार आहोत ग्राइंड केलेली जी पेस्ट. तर आता हिलाही आपण तेल सुटेस्तोवर छान असं मसाले भाजून घेणार आहोत बघा. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही कड्यांना बघू शकता आपल्या मसाल्यांनी तेल सोडलंय बघा. तर आता आपण घालणार आहोत मटकीचा स्टॉक. मसाल्यांचा इतका छान वास येतोय ना, मस्त तयार झालाय बघा आपला रस्सा. त्यात मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे, कारण आपला मिसळ म्हटलं की रस्सा हा पातळच लागतो. तर अशा पद्धतीने जो मिसळचा रस्सा आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे, खूप घट्ट नाही करायची भाजी. आता मी चवीपुरता मीठ घालते बघा. कलरही किती छान आलाय, मसाले छान भाजले ना तर कलरही छान येतो आणि तवंग मस्त आलाय बघा आता. आणि नंतर थोडी कोथिंबीर. तर चला, तयार झाली आपली मटकीचा रस्सा.
तर आता याला मस्त 5 मिनटं मी छान उकळी काढून घेतली आहे. तुम्ही अशा पद्धतीने रस्सा नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. बघा तयार, मस्त तरी आली बघा. तर तयार झाला आपला मटकीचा रस्सा. आणि इकडं आपली मटकी ही छान शिजलेली आहे बघा. मटकी ही तयार झालेली आहे. तर अशी झाली आपली आज मिसळची रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ही रेसिपी बघितल्यानंतर माझा मुलगा तर आज जाम खुश होणार आहे, कारण आज त्याची फेवरेट डिश मम्माने बनवलेली आहे. तर चला तुम्हीही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान रेसिपींसाठी प्रियंका अँड वर्ड्स वर्ल्ड चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.